खूप दिवस झाले दादा, कधी बोलूया असे कॉल येत असतात. आपलं खूप वेळा बोलून झालेलं असतं. पुन्हा पुन्हा आपण बोललेलो असतो त्याच विषयाबद्दल. वेगवेगळ्या प्रकारे आपली चर्चा झालेली असते आणि त्या चर्चेतून काही महत्वपूर्ण गोष्टी जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा स्पष्ट केलेल्या असतात. त्यासाठी आपण बोललेलो असतो. मात्र खूप दिवस झाले दादांशी बोललो नाही. एकदा बोललं पाहिजे अशी जाणीव मात्र पुन्हा पुन्हा होत असते. आणि या अशा येणाऱ्या दादांशी बोललं पाहिजे या आठवणीत मात्र अनेक वेळा दादांनी पुन्हा पुन्हा आपल्याला अधोरेखित करून काय सांगितलं होतं, खरंच ते आपल्या स्मरणात आहे का? ते आपण आपल्या आचरणात आणलेलं आहे का? आणलं असेल तर ते समजून घेण्याच्या संदर्भात असलेली आपली छोटीशी त्रुटी असेल तर ती आपण दादांना संदेशातून कळवू शकू का? म्हणजे त्या त्रुटीच्या निमित्ताने चर्चा होऊ शकेल. अशा प्रकारे आपल्याला छानसं मार्गदर्शन करणारी व्यक्ती आणि त्याचे विचार हे आपल्यासाठी प्राधान्य असतात. तेव्हाच त्या व्यक्तीपेक्षाही माध्यम स्वरूप त्यांच्यातून आलेले जे विचार मार्गदर्शन आहे जे आपल्याच स्वास्थ्यासाठी समाधानासाठी आवश्यक आहे, त्या बाबतीत आपण अजागरूक राहतो. म्हणून प्रत्येक वेळेस आपण दादाशी बोलत असताना आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की प्रत्येक शब्द अखेरचा आहे आणि पुन्हा पुन्हा येणारा शब्द प्रपंच हा अखेरचा असणार आहे. आपल्यासाठी कळत न कळत कदाचित ही अखेरची संधी असावी. अशा जाणीवेतून जेव्हा आपण ऐकू, समजून घेऊ, त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा निश्चितच आपण त्या परमगंतव्याच्या ठिकाणी पोहोचलेलेच असू. धन्यवाद.